आज राज्याची खरीप हंगामाची बैठक या ठिकाणी झाली। बैठकीला दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते। सर्व महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, IMDचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, केंद्र सरकारचे विविध खात्यांचे अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। एकूणच या खरीप हंगामाच्या निमित्ताने पहिल्यांदा हवामान खात्याने त्यांचं प्रेझेंटेशन केलं आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे। सरासरीपेक्षा 60% 17% विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे। दुसरं, पावसाच्या 2 दिवसांमधला जो खंड आहे हा देखील फार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। अर्थात हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी एक कॅव्हिएट त्याच्यात टाकलेला आहे की लॉंग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा करेक्ट येतो, पण शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतं। त्यामुळे एकूणच योग्य पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आहे। यासोबत कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे। राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे, आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही। आणि साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। आणि हे करत असताना वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे। केंद्र सरकारची साथी हे साथी पोर्टल आहे। या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं, म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं। पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी 75% बियाणं हे ट्रुथफुल बियाणं आहे, म्हणजे जे बियाणे उत्पादकाने तयार केलेलं बियाणं नाही आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनंच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते। म्हणून यावर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे काही ट्रुथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला। केंद्राने देखील मान्यता दिली। केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे। यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास 70,000 क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे, म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते। पुढच्या वर्षीपासून 100% बियाणं ट्रुथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टलवर असेल। त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू।